सर, माझं व्यक्तिगत मत एक आहे. नवीन प्रश्न येतो. संपूर्ण देशातल्या बौद्धांची एक तुमच्या कडून एक अपेक्षा आहे संपूर्ण बौद्धाची, की महाबोधी महाविहार हे तुमच्या कारकिर्दीमध्ये मुक्त व्हावं. आणि एक म्हणजे याला जोडून तो प्रश्न आहे. प्रधानमंत्री जेव्हा नागपूरला आलेले होते आणि दीक्षाभूमीला जेव्हा त्यांनी भेट दिलेली होती, तर तिथे हा प्रश्न उपस्थित झालेला होता आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी होकार सुद्धा दिलेला होता की मी प्रयत्न करेन म्हणून. हा, तर ते आता तो बिहार असेंब्लीचा कायदा आहे, तो 1949चा तो बिहार असेंब्लीने केलेला कायदा आहे. आणि त्यामध्ये ज्या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली, तर त्या ठिकाणी जो बोधिवृक्ष होता, त्या बोधिवृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, बुद्धिझमची निर्मिती झाली, जगामध्ये हा संदेश विश्वशांतीचा गेला. आणि मेडिटेशन जे आहे ते मेडिटेशन हे बुद्धाच्या काळापासून आलेलं आहे. शांतीचा संदेश त्यामध्ये आहे, समतेचा संदेश त्यामध्ये आहे. तर आता ते महाबोधी महाविहार जे आहे ते 1800 आता मला साल आठवत नाही, परंतु जे अनागारिक नावाचे मध्य श्रीलंकेचे आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी जाऊन ते मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं आहे. तर त्यामध्ये आता ज्यावेळेला 26 जानेवारी 1950ला संविधान लागू झालेलं आहे, त्याच्या अगोदरचा कायदा आहे. आणि तो कायदा असा आहे की त्यामध्ये जे 4 लोक बौद्ध, 4 लोक हिंदू आणि कलेक्टर जर हिंदू असतील तर त्याचा अध्यक्ष, अशा पद्धतीचे ते तो कायदा आहे. तर त्या कायदा हा बदलावा यासाठी मी पंतप्रधानांना भेटलेलो आहे, नितीश कुमार मुख्यमंत्री असताना त्यांनाही मी भेटलेलो आहे, गव्हर्नरना भेटलेलो आहे, आंदोलनकर्ते जे बसले होते 4-5 महिने त्या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. आणि आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलेलं आहे, आपल्या बौद्धांनी आंदोलन केलेलं आहे. त्यामुळं आमच्या पक्षाची आणि माझी स्वतःची मागणी ही आहे की आमच्या ट्रस्टमध्ये इतर धर्मियांची आवश्यकता नाही. कारण इतरांच्या धर्माच्या ट्रस्टमध्ये आम्हाला काय जाण्याची आवश्यकता नाही आहे. पण फक्त ते ज्या पद्धतीनं राम मंदिराचा विषय जो आहे, एक तर आता बिहार सरकारने निर्णय घ्यावा. मी लवकरच पटण्याला जाणार आहे. नवीन मुख्यमंत्री सम्राट चौधरी आहे, त्यांच्याशी मला चर्चा करायची आहे. पण हा विषय सध्या सुप्रीम कोर्टामध्ये आहे. त्यामुळे ज्या पद्धतीनं अयोध्यामधल्या राम मंदिराचा विषय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने सोडवलेला आहे, तर त्या पद्धतीनं जर कोर्टाने फक्त एवढंच आहे त्या ठिकाणी 8 मेंबर बौद्ध घ्यावेत आणि चेअरमन कलेक्टर असतील तर काय हरकत नाही, पण सगळे मेंबर त्या ठिकाणी बौद्ध असावे, अशा पद्धतीची मागणी आहे. आणि कोर्टाने जर त्यामध्ये थोडंसं लक्ष दिलं आणि जर निकाल आला तर फार आनंदाची गोष्ट आहे. मग त्यामध्ये काही अडचण फारशी येणार नाही आहे. त्यामुळं सध्या विषय कोर्टामध्ये आहे आणि सरकारच्या हातामध्ये, राज्य सरकारच्या हातामध्ये आहे. त्यामुळं पाहूया आता काय होतं ते. त्यामुळं ते लवकर व्हावं अशी आमची मागणी आहे, आमचा प्रयत्न आहे. महाबोधी महाविहार हा प्रश्न तर तुम्ही असताना तुम्ही हाताळू शकता हा प्रश्न आणि लवकरात लवकर याला मार्गी सुद्धा लावू शकता. तेच आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे आता मी इथे सत्तेमध्ये आहे, मोदी साहेबांचे माझे संबंध अत्यंत चांगले आहेत, समाजाच्या भावना त्यांच्या कानावर एकदा मी घातलेल्या आहेत आणि अजूनही त्यांच्याशी एकदा मी भेटेन. त्यामुळं त्यांनी जर बिहार गव्हर्नमेंटला सांगितलं तर हा विषय मी टोकू शकतो. त्यापेक्षा कोर्टाकडूनही झालं तर त्याच्यापेक्षा ते उत्तम आहे, कारण तसा प्रयत्न आपल्याला करायचा आहे.